म्हणजे सुरू झाला. अभिषेक सर तुम्ही इथे बसा. इथे बसा. मी इथे बसेल. ठीक आहे. तर एक 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 विधी आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करेल. तर आपण का करतो, कशासाठी करतो, मी पूर्ण विश्लेषण जोरदार चालू जपानीज. मी तुम्हाला एक 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 एक्सप्लेन करेल. जपानी जोरदार आहे प्रभूजींचं. ओकुत्ता जमाई देस का ओकुत्ते रुका ना तो. ओके. तर आपण एकूण 27 विधी करणार आहोत. अद्वैत पण करेल ना. काय पण म्हटलं हाच म्हणतो तो. त्याला म्हटलं तुला मराठी येते का, येते. जपानी येते का, येते. चायनीज येते का, येते. नेपाळी येते. आता सध्या तरी गरज नाही प्रभूजी त्याची. तर त्याला ऑफच करून ठेवा आता राजू सर. आता अजून तरी गरज नाही. हा एक तास लागेल त्याला आपल्याला. तर आपण हे सगळं का करतो आहे ह्याचं मी एक इंटरॅक्टिव्ह प्रश्न उत्तर ठेवणार आहे. ओके. पण तुझं डोकं येते, तू थोडं असं होतं इकडे बस. तर तू दिसायला पाहिजे मला. हा राजू सर तुम्ही पण बसा इथे. हा. तर मी तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न विचारणार आहे की आपण गृहप्रवेश आणि वास्तुशांती का करतो. प्रत्येकाचं उत्तर वेगळं पाहिजे बरं का. आपण अद्वैत पासून सुरू करू. का करतोय आपण, हे का केलं आपण. आवडतं म्हणून बोल. मला इथे राहिले. चालेल. सानवी आपण का करत आहोत हे सगळ्या गोष्टी. पूजा का करतो, वास्तुशांती का करतो, लक्ष्मी येण्यासाठी. हा. तर लक्ष्मी इथे ऑलरेडी उपस्थित आहे. आपण लक्ष्मीचं होमम पण करूया. त्याला श्री सुक्त होमम म्हणतात. तर लक्ष्मी होमम पण आपण करणार आहोत. कारण घरामध्ये जर कधी लक्ष्मी नसेल तर मग भरभराटी नसते, प्रॉस्पेरिटी नसते. त्यासाठी आपण लक्ष्मी होमम पण करणार आहोत. बरोबर. पहिली घरामध्ये स्पिरिच्युअलिटी येण्यासाठी, आध्यात्मिक घर एकदम शुद्ध होण्यासाठी. जेव्हा आपण वास्तूमध्ये प्रवेश करतो त्याच्या आधी घर सगळं शुद्ध असायला पाहिजे. त्याच्याने आपल्याला भरभराटी, सुख, समृद्धी, शांती सगळं मिळेल. त्याच्यासाठी आपण पूर्ण घराला गंगाजळाने शुद्ध करणार आहोत. आणखी एक मित्र आले म्हणजे हरे कृष्णा. तुमचं नाव काय सर. गिरीश. हा. नियम दाखव. बोवा. मदर टंग मल्याळम. ओ मल्याळम. हाऊ यू. थँक्यू. नंद्री. हा. ननी. It's like a Tamil also Nandri. तमिल नंद्री बोलते. Yes. मल्याळम में नन्नी बोलते. See, everybody is coming there. थोडं साईडला होतो मी. तर मराठी you understand? No. Oh. Japanese and थोड़ा हिंदी थोड़ा इंग्लिश. मराठीतच करतो मैं. I will explain in Marathi language only because it's okay. Marathi. So yeah, correct answer. So we are going to purify the house by गंगाजल. गंगाजळाने आपण पूर्ण घर शुद्ध करणार आहोत. आणि त्याबरोबरच शांती म्हटलं तर शांती पंचक पण करणार आहोत. या घरामध्ये शांती बहाल होण्यासाठी एक 5 सेट ऑफ मंत्र असतात. 5 मंत्र असतात. ते ब्राह्मणाने गायचे असतात. तर तुम्ही करेल. ठीक आहे. त्याला शांती पंचक म्हणतात. आणखी काय उत्तर आहे तुमचं सांगा बघू अभिषेक सर. ते घरात शांती राहण्यासाठी. शांती झालं ते उत्तर झालं. आता दुसरं उत्तर पाहिजे. श्वेता ने ना सब बोल दिया. हमारे पास बचा नहीं है कुछ भी. इसलिए अलग अलग सोचना पडेगा. तर हा म्हणजे नवीन घर आहे तर नवीन घरात तसं प्रवेश करताना त्याच्या आधी त्याच्यामध्ये हे जे पण असतील ते दोष बी सगळे निवारण. हा वास्तु दोष.
बघा हे उत्तर सांगितलं नव्हतं त्यांनी, बरोबर. तर त्याच्यावरती मी एक कथा सांगेल तुम्हाला की याच्यामागे बॅकग्राऊंड आहे की वास्तू शांती काही अशांत आहे का, तर ह्या पाठीमागे एक सायन्स आहे, तेही तुम्हाला मी सांगेल है ना. वास्तुशास्त्र म्हणून एक मोठं शास्त्रच आहे ते, पूर्ण सायन्स, बरोबर. तर वास्तुदोष याचं काय कारण आहे, ते वास्तुदोष काढण्यासाठी आपण करणार आहोत. त्याच्यासाठी वास्तुपुरुष पण आहे बघा आपल्याकडे इथे. राजू सर सांगा. आपला फॅमिलीसाठी आपला सकारात्मक म्हणजे भाव आले पाहिजे फॅमिलीमध्ये. मुलांचा अभ्यास आहे की नाही अद्वैत? तो अद्वैत तिकडे बघतोय ना, दिसतोय ना तू व्यवस्थित? हा दिसतोय. तर ही सकारात्मकता येण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली, आणि ह्यालाच वास्तुदोष काढणं म्हणतात. दोष काढल्यावरती मग चांगले गुण येतात ना. तर जे राजू सरांनी उत्तर दिलं ते बरोबरच आहे ना सर. गिरीश सर, वाय वी आर डुईंग दिस? व्हाई वी आर डूइंग दिस पूजा? एनी आंसर इज फाइन. अभी क्या बोलेगा, नहीं अगर अच्छा क्या बोलते हैं, पॉझिटिव्हिटी पॉजिटिव पॉझिटिव्ह एनर्जीज and also I will be chanting more than 1000 mantras. 1000 पेक्षा जास्त मंत्र आपण बोलणार आहोत. हे मंत्रांचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सच्या घरात राहतील, आणि त्याच्यानंतर इथे धूर निघेल. तो जो धूर आहे तो पोल्युशन नसतं बेसिकली. इट क्रिएट्स अ व्हेरी पॉवरफुल ॲटमॉस्फिअर. आणि स्पेशली जपानमध्ये बरेच निगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. बरेच लोक स्ट्रेसमध्ये असतात. इन द नेम ऑफ पंक्च्युअलिटी हे लोक फार स्ट्रेसमध्ये असतात, आणि बरेच लोक सुसाईड करतात. मग हे जे भूत खेत पिशाच हे सगळे एलिमेंट्स असतात ना, जिथे जिथे अंधार दिसतो तिथे ते जमा होतात. आपण आता सगळे उजेड केलं बघा, राजू सरांनी सांगितलं सगळीकडे उजेड करा. तर जिथे आता लँड ऑफ रायझिंग सन आहे हा, तर प्रकाश खूप महत्त्वाचा असतो. तर अशा प्रकारे आपण निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढून पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये घेणार. तर एकूण 27 असे रिच्युअल्स आहेत. मी एक एक त्याचं नाव सांगतो. सगळ्यात पहिले आपण करणार आहोत आचमन, जे आपण आता केलं होतं बघा 4 मंत्राचं आचमन. तसं तुम्ही 24 मंत्राचं करायचं, माताजी तुम्ही 4 मंत्राचं करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आसन शुद्धी, ज्या जागेवरती आपण बसलो आहे त्या जागेचं शुद्धीकरण करायचं. त्याच्यानंतर तिलकीकरण, मी तुम्हाला तिलक लावणार, तुम्ही त्यांना लावायचं. तिलकीकरण लावल्यानंतर रक्षासूत्र बंधन, जी मौली आहे त्याच्याने आपण मंत्राने आपल्याला असं रक्षासूत्र बंधन तुम्हाला घालायचं आहे. ते झाल्यानंतर मी विधीचं महत्त्व सांगेल, आणि त्याच्यानंतर घंटी पूजन होईल. त्यानंतर 5-10 मिनिटासाठी कीर्तन करायचं. सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कीर्तन करताना, फक्त देवाचं नाव लक्षात ठेवायचं. कारण अभिन्नत्वं नाम नामिनाम, भगवंत आणि भगवंतांच्या नावात काहीच फरक नाही आहे. या भौतिक जगामध्ये मी, विकास आणि ॲक्च्युअल मी हा वेगळा आहे. मला नाव टॅग केलं गेलं जेव्हा जन्म आला, तर जन्माच्या अगोदर माझं नाव विकास नव्हतं, मी वेगळा कोणीतरी होतो. तर देवाच्या बाबतीत असं नाही आहे. देव आणि देवाचं नाव हे दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. देवाच्या नामातून आपण देवाला प्राप्ती करू शकतो. तर हे झाल्यानंतर आपण कीर्तन झाल्यानंतर वैष्णव प्रणाम करणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला बोललो ना शांती पंचक, त्यानंतर शांती पंचक करू. शांती पंचक झाल्यानंतर संकल्प करणार. संकल्प म्हणजे तुम्ही तुमच्या बिहाफ नाही संकल्प करेल, त्याच्यासाठी तुमचं गोत्रही लागेल. गोत्र तुम्हाला माहिती आहे तुमचं? काय गोत्र आहे तुमचं? कश्यप गोत्र आहे. कश्यप गोत्रावरूनच काश्मीर नाव आले, माहिती आहे तुम्हाला? कश्यप मुनी ना. तर संकल्प झाल्यानंतर दीपपूजन करून मग आपण हा अखंड दिवा लावू. वी हॅव टू मेक शुअर की हा दिवा यज्ञ होण्यापर्यंत, पूर्ण पूजा होईपर्यंत चालू आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दीपपूजन झाल्यानंतर घटस्थापना, हे जे कलश आहे, नारळ आहे, याच्यामध्ये आपण भगवान विष्णूंचं आवाहन करून त्यांना बोलवणार. तर आपण नारळच का वापरतो? मी ॲपल का नाही वापरत, आंबा का नाही वापरत, नारळच का? बीज नाही त्याच्यात. हां, परफेक्ट. हेच आन्सर मी शोधत होतो की हा श्रीफळ जो असतं याच्यामध्ये बीज नसतं. बीज म्हटलं की कर्म आलंच आलं. बीज म्हटलं की जीव, जीव म्हटलं की कर्म. तर कर्मरहित फळ आहे हे श्रीफळ, म्हणून आपण नारळ वापरतो. तर या नारळामध्ये आपण भगवान विष्णूंना हे 7 दिवस तुम्हाला ठेवायचे घरामध्ये कलश. तर आपण घटस्थापना करायची मुद्रा करून. घटस्थापनानंतर मी शंखपूजन करेल, शंख वाजवेल, आणि शंख वाजवून आपण पूजा सुरुवात करायची. गणपतीची पूजा पण करूया त्या अगोदर, सुखकर्ता दुःखहर्ता. हां, त्याच्यानंतर आपण मेन पूजा करायची. मेन पूजा तुम्ही करणार, मंत्र मी बोलेल आणि तुम्ही त्यांना सपोर्ट करा. पूजा झाल्यानंतर
मग सगळेजण बाहेर जातील. आपण गृहप्रवेश करूया. तुमच्या दरवाज्यावरती मी काही मार्किंग करेल आणि आपण त्या मार्किंग करून स्वस्ती वाचन करून गृहप्रवेश करायचा ऑफिशियली ह्या घटासहित. तुम्ही घट पकडणार तुमचे आणि गृहप्रवेश झालं की प्रत्येक घराच्या कॉर्नरमध्ये ह्या कलशाला फिरवायचं आहे तुम्हाला. मी ते गंगाजळ शिंपडणार आणि टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे फिरवायचं आहे त्याला. ते झाल्यानंतर मग आपण हवन सुरू करू. अग्निसंस्कार होईल पहिले. त्याच्यामध्ये मग पुरुष सुक्त होम आहे, श्री सुक्त होम आहे, नरसिंह होमम आहे. या प्रोटेक्शनसाठी, या घराच्या रक्षणासाठी आपण नरसिंह होमम पण करणार आहोत. त्यानंतर वास्तू सुक्त होम, जो वास्तू आहे त्याच्याबद्दल मी होम करणार. मग त्याच्यानंतर आहे उदिच्य कर्म, विष्णुस्तुती होम. मग आपल्याकडनं काही चुका होतात या सगळ्या गोष्टी करताना, किंवा आपण परफेक्ट नाहीये, मनुष्याकडनं चुका होतात, तर प्रायश्चित्त होमम पण करायचा. प्रायश्चित्त होमम झाल्यावर ते एक मोठा मंत्रांचा मॅरेथॉन आहे, वैष्णव होमम म्हणतात त्याला. तो आपण कम्प्लीट करून मग मंगलाचरण होममवरून निरोप द्यायचा. झालं आपला. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला 1-1.5 तास तरी लागणार आहे. ओके, काही प्रश्न? आणि काही साऊथ इंडियन लोक बॉइलिंग मिल्क करतात ते तर ती तुम्ही करू शकता यज्ञ झाल्यानंतर. ओके, आता आपण सगळ्यात पहिले स्टँड आहे ना, थोडं आणखी कोपऱ्यावर घे, तुझा येत नाही. थोडं आणखी हा कोपऱ्यावर जाऊ दे, कोपऱ्यात जाऊ दे. एकदम कोपऱ्यावर. आणखी 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 एकदम लास्टला. ओके ओके. आता बघ, तू पण येईल बघ. आता सगळेजण येत आहेत. गुड 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 गुड. तर आता आपण आचमन करणार आहोत. तुम्हाला 24 मंत्रांचं आचमन करायचं आहे प्रभूजी. किती? 24. तुम्ही आता डेमो बघा, माझा डेमो बघा आणि तुम्ही मग नंतर रिपीट करायला सांगेल तुम्हाला. पहिले दोघे हात धुवून घ्यायचे तुम्हाला. माताजी तुम्हाला पण धुवायचे. धुवून घ्या, दोघे धुवून घ्या. हात धुवून घ्या दोन्ही. त्यामध्ये मी गंगाजळ आणि गोमूत्र टाकलेलं आहे. तर त्याच्याने पूर्ण. गंगाच का वापरतात मला सांगा, गंगाजळच का? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ना. गंगाजळ पाणी असतं ना, हे ह्या जगाचं नाही आहे. ज्यावेळेस वामन देवांनी अवतार घेतला होता तर त्यांनी 3 स्टेप मागितल्या होत्या, बरोबर, बली महाराजांना. तर पहिली स्टेपमध्येच पूर्ण जनलोक, तपलोक, स्वर्गलोक सगळं वरचे प्लॅनेटरी सिस्टीम. मग दुसऱ्या स्टेपमध्ये पाताळलोक, सुतल, तलातल, वितल सगळं घेतलं. पण तिसरी स्टेप कुठे ठेवतं म्हणजे डोक्यावर ठेवलं. जेव्हा पहिली स्टेप काढली होती ना, तर ब्रह्मांडाला छेदून बाहेर निघलं होतं त्यांचं पाय. तर ते ब्रह्मांड, आपलं युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्म अंड, अंडा शेपचं आहे, त्याला तडा पडला होता. तर बाहेर एक कारणोजल नावाची नदी आहे. तर त्या नदीचं पाणी आतमध्ये घुसलं होतं. मग ती गंगाच्या नदीचे. मग सगळ्यांना असं वाटलं की अरे पूर्ण ब्रह्मांड आता पाण्यामध्ये निघून जाईल. त्यावेळेस आपल्या शिवजींनी आपल्या जटा वापरून त्याला टर्बाईन सारखं त्याला कंट्रोल केलं होतं, म्हणून त्यांना गंगाधर नाव पडलं होतं. तर त्यावेळेस जे पाणी आलं होतं त्याला गंगा म्हटलं जातं. तर हे गंगाचे जळ आहे ना, हे या जगाचं नाही आहे, हे ब्रह्मांडाच्या पलीकडचे आहे, म्हणून गंगाजळ वापरलं जातं नेहमी. आयडियली तुम्ही ना गंगेमध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे, पण आता इथे गंगा नाही आहे. मग लोकल नदीत गंगेच्या, यमुनेच्या, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु हा मंत्र बोलून जर कधी पाण्यावर टच केलं तर या 6 नद्यांचं पाणी इथे येतं असं मानस म्हटलं जातं. तर आता तुम्ही डेमो बघा. मंत्र बोलून पाणी प्यायचं आहे. काही जण पहिले पाणी पितात आणि मग मंत्र बोलतात, चुकीचं आहे. तुम्हाला मंत्राची पोटेन्सी जी आहे ती पाण्यात टाकायची आणि मग पाणी प्यायचं. ठीक आहे, बघा घ्या. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरे नमः. ओम कृष्णाय नमः.
ओम तद्विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः दिव्या चक्षुरा ततं तद्विप्राशो विपन्नवो जगृवांश सस्समिन्दते विष्णुर्यत् परमं पदम. हा ऋग्वेद मंत्र आहे शुद्धीकरणाचा. तर हे तुम्हाला सगळं करायचं आहे. करा तुम्ही, मी तुम्हाला लीड करतो. पहिले हातात पाणी घ्या, असं असं आचमन मुद्रेमध्ये. हा यस. त्यानंतर बोला ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. आता हात चेंज करा. ओम विष्णवे नमः. आता सोडून द्या. हे 5 बोटं उजव्या गालावरती असं लावून म्हणायचं ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः. या हातात पाणी घ्या. ओम ऋषिकेशाय नमः. आता पायावरती थोडंसं पाणी टाकून म्हणायचं ओम पद्मनाभाय नमः. आता डोक्यावर पाणी घ्यायचं, म्हणायचं ओम दामोदराय नमः. डायरेक्ट टाका. हां झालं, पाण्याचं काम झालं. ओम वासुदेवाय नमः. त्यानंतर हे असे हे करून नागपुडी, उजव्या नागपुडीला ओम संकर्षणाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः. ही जी भ्रुकुटी आहे याच्या शेवटी असं हात लावून म्हणायचं ओम अनिरुद्धाय नमः. या साईडला ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः. तर नाभी ओम अच्युताय नमः. आता हृदयावरती हात ठेवून म्हणायचं ओम जनार्दनाय नमः. डोक्यावरती हात ठेवून म्हणायचं ओम उपेंद्राय नमः. त्यानंतर खांद्यावर हात म्हणायचं ओम हरे नमः, ओम कृष्णाय नमः. हात जोडायचा. तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर बोला. हा म्हणतात रेडी. अद्वैत चला बोला माझ्याबरोबर. ओम तद विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूरयः दिविवा चक्षुः आततं तद् विप्राशो विपन्नवो जगृवांश सस्य मिन्दते विष्णुः यत् परमं पदम. हा ऋग्वेद मंत्र आहे. आता हा तुमचा आचमन हा एक विधी झालेला आहे. आता माताजी करेल 4 मंत्रांचा. द्या तुम्ही दोन्ही हात घेतले तुम्ही. आता उजव्या हातात पाणी घ्या. ओम केशवाय नमः, केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः करून खाली वाढ. ओम गोविंदाय नमः. झालं, बस 4 मंत्र खूप झालं तुमचा. आता हा झाला आचमन. आता आपण आसन शुद्धी करूया. तर आसनावरती हा कुशाग्रास आहे. कुशाग्रासवरती असं हात ठेवायचा आणि माझ्यानंतर हा मंत्र बोलायचा. एक पर्टिक्युलर मंत्र आहे पृथ्वीचा, तो आपल्याला बोलायचा आहे. बोला ओम पृथ्वी त्रिमंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः सुतलं छन्दः कुर्मो देवता आसन शोधने विनियोगः. ओम पृथ्वी त्वया धृतालोका देवित्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरु च आसनं. हे झालं आसन शुद्धी. त्यानंतर आता आपण तिलक लावूया. आता तिलक करण्यासाठी मला पाणी घेतं ते आपण चंदनाचं तिलक लावूया. हे की नाही. वैष्णव लोक जे चंदनाचं लावतात, जे शक्ताच असतात, जे दुर्गेचा हे करतात ते लाल तिलक लावतात. हे ना. तर ओम भद्रमस्तु शिवश्चास्तु महालक्ष्मी प्रसिद्धतु रक्षतु त्वां सदा देवा संपदा सन्तु सर्वदा. ओम भूर्भुवस्वाहा. ओम केशवाय नमः.
आता माताजींना तुम्ही लाल तिलक लावा. हा कुंकुम आहे ना, म्हणतात ना मांग भरणा, तर तुम्ही मी मंत्र बोलतो, तुम्ही त्यांच्या डोक्याला तिलक लावा. ओम श्री लक्ष्मी पतवा वरवनात्रे पक्ष नक्षत्राणी रूपमध्येन व्यातम सर्वलोका मंगला आयुष्यमती सौभाग्यवती पुत्रवती जीववत्साम. हा वरती पण ना, वरती पण लावा. काय भरपूर आहे आपल्याकडे. नाही है त्याच्यात. हा वरती, हा वरती, ठीक आहे. ओके. आता त्यानंतर आता रक्षासूत्र बंधन. आता रक्षासूत्र बंधनासाठी असं म्हणतात, मोठ्यात मोठा पापी पण व्यक्ती जर कधी हा रक्षासूत्र बांधत असेल ना, तर त्याच्याजवळ यमदूत येत नाही, इतकी ताकद असते. कोणतरी आलं बघा तुमचा मित्र. नाही आता कोणी नाही, बाजूवाले असतील. येऊ दे त्यांना पण. त्यांना नाही, जापानी कोणी असं येणार नाही. बोलायला नाही. बोलायल्याशिवाय नाही येणार. नाही. जापानी लोक आहे ना. हा करूच द्या. ओम नमस्ते जस्ते अविरविर भाव व्रजनक वजदम स्त्र कर्मशय रंधय रंधय तमोग्रसग्रस ओम स्वाहा अभयम अभयम आत्मानि ओम शोम ओम उग्रवीरम महाविष्णु ज्वलंतो सर्वतोमुखम श्री नरसिंहम विष्णु भद्रम मृत्युर्नमामि अहम स्वाहा. ठीक आहे. आता तुम्ही माताजींना डाव्या हाताला लावायचं आहे. ओम नमस्ते जस्ते अविर अविर भावा व्रजनख वजदंस्त्र कर्मशयम रंधाय रंधाय तमोग्रसग्रस ओम स्वाहा अभयम अभयम आत्मानि भूयिष्ठा ओम शोम ओम उग्रवीरम महाविष्णु ज्वलंतो सर्वतोमुखम श्री नरसिंहम विष्णु भद्रम नरसिंहाय दम. टाईट झालं का जास्त? तुम्ही काय 4 केलं का? 3च करायचे होते. ठीक आहे ना, एकदम टाईट केलं तुम्ही. आता अद्वैतला लावायचंय तुला बांधायचंय. बघा तुला बांधायचं नसेल तर मला सांग, मी नाही म्हणतात का बांधायचं. अरे हात उपाड. माताजी तुम्ही लावा त्याला, मी मंत्र बोलतो. 3 वेळा लावलं तर चालेल. एक्स्ट्रा नंतर बांधा कापून द्या. ओम नमस्ते जसे अविर अविर भावा व्रजनख वजदंस्त्र कर्मशय रंधय रंधय तमोग्रसग्रस ओम स्वाहा अभयम अभयम आत्मानि भूविष्ठा ओम श्रोम ओम उग्रवीरम महाविष्णु ज्वलंतो सर्वतोमुखम श्री नरसिंहम विष्णु भद्रम मृत्युर्मृत्युर्नमाम साधम नरसिंहायदम नमः. आता सांगलीला लावायचं का नाही? उजवा डावा जो असतो ना, ते मॅरिड लेडीजचा असतो. उजवा कुमारींचा उजवाच. ओम नमस्ते जसे अविर अविर भाव वर्जनक वजदंस्त्र कर्मशयम रंधय रंधय तमोग्रसग्रस ओम स्वाहा अभयम अभयम आत्मानि भूयिष्ठ ओम शोम ओम उग्रवीरम महाविष्णु ज्वलंतो सर्वतोमुखम श्री नरसिंहम विष्णु भद्रम मृत्युर्नमाम्यहं स्वाहा इदं नरसिंहाय इदं न मम. हा झाला रक्षासूत्र बंधन. आता मी काही विधीचं महत्त्व सांगेल. आपण वास्तु शांती होम करता. आता कुठला युग चालू आहे? कलियुग सुरू होऊन किती दिवस झाले? किती वर्ष झाले? खूप वर्ष झाली. 5168 एवढे वर्ष कलियुग सुरू होऊन झाले. आणखी कलियुगचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. तर 5,000 गेले आहेत मोठ्या मोठी. 4,27,000 वर्ष बाकी आहे. अजून घोर कलियुग सुरू झालेला नाही. अजूनही द्वापारयुग चालू आहे. संध्यायुग म्हणतात त्याला. 15,000 वर्षाचा असतो. तर यापुढे 10,000 वर्षानंतर घोर कलियुग सुरू होईल. आणि अजूनही लोक पूजापाठ वगैरे करतात. घोर कलियुगात सगळं बंद होऊन जाणार आहे. फार कठीण काळ येणार आहे. तर हा कलियुग आहे 4,32,000 वर्षाचा. त्याचा एक्झॅक्टली डबल आहे द्वापार युग. कलियुगाच्या पहिले कुठला असतो युग? द्वापार. द्वापारच्या पहिले कुठला असतो? सतयुग. त्रेता. त्याच्या अगोदर सतयुग. असे 4 युग असतात. आणि प्रत्येक युग हा येणाऱ्या युगाच्या डबल असतो. तुम्ही फक्त 4,32,000 वर्ष लक्षात ठेवा.
कॅल्क्युलेशन करा मग 4 युगाचे किती काळ होतात. ते आहे एका 4 युगाला चतुर्युग म्हणतात किंवा कल्पयुग म्हणतात. आणि असे 2000 चतुर्युग ब्रह्माजीच्या एका दिवसात असतात. 1000 दिवस 1000 रात्र. आणि अशी जे आपले ब्रह्माजी आहेत हे 100 वर्ष जगतात. आणि ते आहे ब्रह्मांडाचं काळ सृष्टीपासून प्रलयापर्यंत. तर ते जेव्हा झोपतात तेव्हा प्रलय होतो, उठतात तेव्हा सृष्टी होते. तर टाइम टू टाइम असे मध्ये पण होतात. तर आपले जे ब्रह्माजी आहेत ते 4 डोक्याचे 4 हेडेड. असे दुसरे ब्रह्मांड आहे जिथे ब्रह्माजी 8 डोक्याचे 16 डोक्याचे 108 डोक्याचे आहेत. ते ब्रह्मांड ते मेटावर्स आपला फक्त एक युनिव्हर्सच आहे. ते दुसरे युनिव्हर्सेस आपल्याला माहीतच नाहीये. ते कृष्णाला माहिती आहे, ते भगवंताला माहिती आहे. तर 4 डोकं म्हणजे 4 डिमेन्शन्स, लेंथ विड्थ हाईट अँड टाईम, स्पेस अँड टाईम मध्ये सगळं येऊन जातं. तर आता आपले ब्रह्माजी आहे 51 वर्षाचे आणि त्यांचे सकाळचे 9:30 चालू आहे. आता 9:30 वाजता आहेत. आत्ताचा जो चतुर्युग चालू आहे ना, तर आत्ताचा जो चतुर्युग होता त्याच्या अगोदर हे पूजा वगैरे नाही करायचे, सगळे कीर्तन करायचे आणि कासोदला बघायचे. तर सतयुगामध्ये एक घटना घडली की शिवजी माहिती आहे तुम्हाला, शिवजी नेहमी ध्यानस्थ बसतात. शिवजी हे सगळ्यात मोठे भगवंत नाहीये. शिवजी पण कृष्णाचीच आराधना करतात, रामाची आराधना करतात. तर त्यांचा मंत्र आहे राम रामेती रामेती म्हणे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानमे, असं मंत्र बोलतात ते रामेश्वरांचा. घाबरला तो मला, घाबरवलं मी त्याला. तर अंधक नावाचा एक राक्षस होता. तो राक्षस त्यांना त्रास द्यायला लागला. आणि तुम्हाला माहिती जेव्हा शंकरजी क्रोधित होतात तर काय होतं. सॉरी कंटिन्यू बाद में फोन करेंगे. तर शिवजींनी क्रोधित झाले. तिसरा डोळा उघडला आणि त्याच्यातून अश्रू निघाला. म्हणजे शिवजींना रडवलं त्याने अक्षरशः, इतका त्रास देत होता. तर त्या अश्रूमधून आणि शिवजींच्या धामातून एक दुसरा दैत्यचा जन्म झाला. त्याचं नाव होतं वास्तू. आणि हा वास्तू इतका क्रोधित होता, त्याने अंधकला मारून टाकलं, त्याचं रक्त पिलं, त्याचे हाडमास खाऊन टाकले. आणि त्याला भूक लागली होती. आणि लहान मुलं कसं असतात, जे समोर ते टाक तोंडात. तर यू स्टार्टेड इटिंग हाऊसेस, लोकांची घरं, बैलगाड्या, वाहनं सगळे खायला सुरुवात केली त्याने. आणि डायजेशन पॉवरफुल असल्यामुळे त्याचं साईज पण वाढत होती. शिवजींना असं वाटलं अरे बापरे, सोल्युशन टू द प्रॉब्लेम इज अनदर बिग प्रॉब्लेम. तर मग त्यांनी सगळं इंद्रचंद्र वरुण वायू सगळ्यांनी ट्रबल शूटिंग मिटिंग घेतली. सगळेजण आले, म्हणाले काय करायचं राव, त्याला सगळ्यात पहिले थांबवायचं. मग त्याला बांधण्यात आलं, उलटं लटकावण्यात आलं. त्यामुळे अजूनही जर कधी तुम्ही इंडियामध्ये जाल ना तर वास्तुशांती करताना दरवाजावरती एक असं पुतळा काळ्या कलरचा लावतात. उलटवता हा उलट तो वास्तू आहे. किंवा आपल्या व्हेकलला पण लावतात बघा. तर तो वास्तू आपण इथे नाही लावणार आहे, कारण त्या वास्तूला आपण विष्णूचा भक्त, कृष्ण भक्त म्हणून मानलं. तर मग तो ओरडायला लागला, अरे मला काय उलटा लटकवलं, मला तर भूक लागलेली आहे, मला जेवायला द्या, मी शांत होऊन जाईल. आणि मग सगळ्यांनी येऊन ही जी आज आपण यज्ञ करणार आहे ते यज्ञ केला. त्याला वास्तू शांती यज्ञ. मग तो शांत झाला, त्याला जेवायला मिळालं, खात. तर आपण हे जे ड्रायफ्रुट्स आहे, फळ आहे, हे सगळं भगवंतांना प्रसाद म्हणून अर्पण करू आणि मग त्याला खाऊ घालू. मग कोणी म्हणेल की अरे आय डोंट बिलीव्ह इन ऑल दिस थिंग्स, इट्स ऑल जस्ट अ स्टोरी, वी डोंट नो वेदर इट हॅपन ऑर नॉट. मग त्याला वास्तू दोष लागतो, जसं तुम्ही उत्तर दिलं होतं. वास्तू घराचा शांत नसतो, वास्तू शांतीच केलेली नसते. मग घरामध्ये राहिल्यावरती नवरा बायकोमध्ये भांडणं लागतात, पोरांची तब्येत खराब राहतात, बिझनेसमध्ये लॉस होतो, काही नाही तरी खिटरपिटर चालू राहते. कारण का, तर त्याच्यातला वास्तू जो आहे तो शांती केलेली नसते, तो वास्तू दोष लागतो त्याला. म्हणून आपण हे वास्तू शांती करतो. म्हणजे ह्या पाठीमागे एक सायंटिफिक हे पूर्ण स्टोरी आहे की आपण
का करतो. गॉट इट. ही झाली विधीचं महत्व मी तुम्हाला सांगितलं. आता आपण करू घंटी पूजा. वेगळे आवाज असतात, घंटीनाद, शंखनाद, ब्रह्मनाद. तर ह्या सगळ्या आवाजाने आपण ऑस्पिशियसनेस बोलवतो. असं फुल पाहिजे आपल्याला. तुम्ही हे मंत्र फक्त ऐका आता. ओम एषगंध पुष्पे ओम जय ध्वनी मंत्रमतः स्वाहा. ओम सार्ववद्यवै घंटे देवदेवस्य वल्लभे त्वाम्यानैव सर्वेषां शुभं भवति शोभने. ओम सर्ववद्यमयी घंटाय नमः. आगमर्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुरु घंटे वरं नादं देवतास्थानसन्निधौ. ओम भूर्भुवः स्वाहा. घंटास्थाय गरुडाय नमः. गरुडम् आवाहयामि सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि. चल अद्वैत वाजव बघू. हा वाजव जोरात. हा परफेक्ट. ठेव तिथे. व्हेरी गुड. आता आपण कीर्तन करूया. कीर्तनमध्ये मी ना कीर्तनाचे पॅम्पलेट पण आणले की कीर्तन म्हणजे काय. तर इस्कॉनचे लोक कीर्तन करतातच. तर आपण 5 मिनिटासाठी हा हरे कृष्ण महामंत्र आहे. हा महामंत्र सगळ्यांनी गायचा आहे माझ्याबरोबर. ओके. अद्वैत पण गाईल ना. हा प्रत्येक गोष्टीला त्याचा हा आहे. इज अ यस मॅन. आमचे ना एक मराठी लोकनाथ स्वामी महाराज म्हणून एक संन्यासी आहेत. ते म्हणतात इस्कॉन म्हणजे यस मॅन क्रिएट करणारी संस्था. तसा अद्वैत आमचा यस मॅन आहे ना रे. तो विचार न करता पहिले हा. तर आपण कॉल अँड रिस्पॉन्स करूया. 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी तुम्ही ना जगातल्या सगळ्या प्रपंचाला विसरून जा. हे होणार आहे, ते होणार आहे, जॉबचं काय, याचं काय, घराचं काय, सेटअपचं काय. 5 मिनिटासाठी माझी तुम्हाला अनुरोध राहील की फक्त भगवंतांच्या नावावरती तुम्ही फोकस करा आणि सगळ्या आपल्या चिंता विसरून जा आणि चिंतन करा. फक्त कॉल अँड रिस्पॉन्स करूया आणि एक ट्यूनमध्ये आपण कीर्तन करूया, है ना. तर कॉल अँड रिस्पॉन्स म्हणजे मी एकदा गाईल तेव्हा तुम्ही नका गाऊ आणि मग तुम्ही एकदा गा. असं 4-5 वेळा मी गाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही पण एक जणांनी लीड करायचं. त्याच्याने आपण पण भाग घेतल्यासारखं होईल. अद्वैत पण गायशील ना. त्याला इंग्लिश येतं ना. हाँ जी गुड मॉर्निंग. नहीं बनता तो मैं आता हूँ अभी थोड़ी मी देर. काही पूजा में मंत्र बैठा म्हणतो हूँ. इनिशिएटिव्ह. बाद तुम्ही में. फक्त ऐका. चावल बनाता हूँ फिलहाल. चलो चावल करी. हाँ क्योंकि अभी तो नहीं रहेगा. छुट्टियाँ चल रही हैं. हाँ. श्रीनाथ नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारणे निर्विशेष मेरे पाश्चात्य विष्णु. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत श्री गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. एवरीबडी. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम
कृष्णा हरे 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 रामा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे सगळे बोला हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे आता अद्वैत बोल बोला बोल. हरे बोल. वाचून बोल हा हरे कृष्णा हा हा कृष्ण कृष्ण बोल माझ्या नंतर बोल बेटा, हरे बोल. कृष्णा हरे कृष्णा ते खाली ठेव हा बोल आता बोल हरे कृष्ण बोल. हरे कृष्णा बोल. बोल. कृष्ण कृष्ण हरे 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 रामा बोल. हरे रामा राम 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 हरे हरे हरे. हरे ओके अरे त्याने भरपूर तो बोलला व्यवस्थित लहान आहे आणखी. हे 3च वर्ष ना हो. हा, अजून या वयाला तर लोक बोलत पण नाही चला हरिनाम संकीर्तन की जय शील गोपाल की जय. ह्याला म्हणतात कीर्तन. कीर्तन केल्याने मन मोकळं होतं आणि हलकं होतं आणि बरेच जे स्ट्रेस असेल ते निघून जातं है की नाही? असं तर कीर्तन नंतर आता आपण पुढे कूच करणार आहोत. आता आपण करणार आहोत वैष्णव प्रणाम मंत्र. मराठी तुम्हाला वाचता येते ना सगळे तुम्ही वाचून बोलायचं माझ्या नंतर ना स्पेसिफिकली तुम्ही दोघांनी. हां तर वैष्णव प्रणाम म्हणजे काय तर हे इन्व्होकेशन प्रेयर आहे. इन्व्होकेशन प्रेयर म्हणजे एक वॉर्मअप एक्सरसाइज असते ना जशी मेन एक्सरसाइज करायच्या अगोदर आपण वॉर्मअप एक्सरसाइज करतो तर हे वॉर्मअप प्रेयर्स आहेत. किंवा जेवणाच्या अगोदर आपण स्टार्टअप्स ॲपेटायझर वगैरे खातो आणि मग मेन जेवण खातो त्याचप्रमाणे मेन पूजा करायच्या अगोदर आपण ही एक इनिशियली इन्व्होकेशन प्रेयर. हां माझ्यानंतर बोला तुम्ही बोला ओम अज्ञान तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्व पदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुता पदकमलं श्रीगुरु वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथा वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखा वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च
कल्पतरुभ्यश्च कल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यः कृपासिन्धुभ्यः एव च पतितानां पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद ओम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 वैष्णव. शांती पंचकचे मंत्र फक्त ब्राह्मणाचे बोलायचे असतात, तुम्ही फक्त ऐकायला. हा. ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भवत्तार्यमः शं नो इंद्रो बृहस्पतिः शं नो विष्णुरुक्रमा नमो ब्रह्मणे नमस्ते वायु तमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि तमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतमोदिष्यामि सत्यं वदिष्यामि तत्माम् अवतु तद्वक्तारमावित् आवित् मामावित् वक्तारम्. ओम शांति शांति शांतिः. ओम शं नः मित्रः शं वरुणः शं नो भवत्तार्यमः शं नो इंद्रो बृहस्पतिः शं नो विष्णुरुक्रमा नमो ब्रह्मणे नमस्ते वायु तमेव प्रत्यक्षं ब्रह्म अवादिशं ऋतम अवादिशं सत्यम अवादिशं तत्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमां विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. ओम तच्चमयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपते देवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मनुष्येभ्यः ऊर्ध्वं जिगाशु भेषजं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे. ओम शांति शांति शांतिः. बघा अद्वैत पण बोलत होता मंत्र आहे ना, बोलत होता ना. हा माझ्याबरोबर बोलायचा प्रयत्न करतोय तो. आता हा जो शेवटचा मंत्र आहे ना पिवळ्या अक्षर, तर माझ्याबरोबर बोलायचं आहे. तुम्ही हे हातमध्ये ना नवधान्य घेऊन हे घ्या. बरं. ओम तुम्ही पण घ्या. हा. अपवित्रा पवित्रो वा सर्वावस्थं गतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सह बाह्य अभ्यंतरः शुचिः. आता श्री विष्णू बोलताना पाठीमागे फेकायचं असं. श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू. आता हे झालं शांती पंचक. आता आपण संकल्प करणार आहोत. तर त्या संकल्पासाठी तुमचं गोत्र लागेल जे आहे कश्यप गोत्र. आणि आजची तिथी काय आहे ते बघा तर जरा. आजची तिथी ना टुडेज तिथी as per हिंदू कॅलेंडर आज आहे वार कोणता आज? बुधवार ना. तुम्ही घेतोय तो. चतुर्थी आज कृष्ण पक्ष चतुर्थी एंड्स. चतुर्थी एंड्स अराउंड 7:51 AM. नाही पंचमी चालू झाली. काल अंगारकी होती ना. मग आता पंचमी आज. वैशाख महिना आहे. पक्ष कृष्ण पक्ष आहे. ठीक आहे. नक्षत्र आहे मूल नक्षत्र. आणि एरियाचं नाव काय हो? किरीगावका. आणि किरीगावका म्हणजे कानागाव आहे काय? आहे आपल्याकडे सगळं. ठीक आहे. आता मी तुमच्या बिहार संकल्प करतो. ओम गोविंद गोविंद गोविंद. ओम तत्सत अद्य ब्रह्मणे द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस अताख्य मन्वंतरे
अष्टविंशति कलियुगस्य प्रथमसन्ध्यायां ब्रह्मविंशतो वर्तमानायां प्रभावनाम संवत्सरे उत्तर आयने वर्षा ऋतौ वैशाख मासे कृष्णपक्षे पंचमी तिथौ बुधवासरे मूल नक्षत्रे भूमंडले जम्बूद्वीपे भारतवर्षे भारतखंडे मेदिभूतस्य सुमेरु दक्षिण वर्णस्य उत्तर कोणे कनागावा पश्चिम भागे हिरिगाव का ग्रामे कश्यप गोत्रे. तुमच्या वडिलांचं नाव? अशोक अशोकस्य अशोक पुन्हा अशोक जनार्दन वाळंज. अशोक अशोक जनार्दन वाळंज. हा अशोक जनार्दन वाळंज. वाळंज. हा वाळंजस्य अशोक जनार्दन वाळंजस्य पुत्रः. तुमचं नाव? अभिषेक. अभिषेक अशोक वाळंज. अशोक वाळंज. श्रीकृष्ण प्रीत्यर्थम वास्तु शांती तथा वास्तु यज्ञ करवाहम करिष्यामी. हा झाला संकल्प. आता दीपपूजन. माताजी तुम्ही काडीची पेटी घेऊन ना त्या समयी आणि हा दीप 3 दीप लावायचे तुम्हाला. काडीची पेटी होती ना. ओम देवताय दीपपात्राय नमः. ओम अग्निर्ज्योति ज्योतिरग्नि स्वाहा. ओम सूर्य ज्योति ज्योति सूर्य स्वाहा. भो दीप देव रूप स्वम कर्म साक्षी विघ्नकृतः यावत् पूजा समाप्तिः साध्यावदत्रा स्थिरो भवः. ओम भूर्भुवस्वाहा. दीपस्थ देवता य नमः. आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. आता आपण करणार आहोत घटस्थापना. तर त्याच्यासाठी मी काही मुद्रा करेल. तर मुद्रा काय असतात है ना. तर इकडेच ठेव. ह्याच्यात ठेवा. एकदम सगळं जळणार आहे त्याच्यात. अग्नी हा विष्णूंचा मुख असतं. विष्णूच्या मुखातून अग्नी निघतो. तर अग्नी आपण जे काय आहुती देतो ते विष्णू घेतात पूर्ण असं. तर आता मी काही मुद्रा करेल, तुम्ही फक्त बघा. या मुद्राचे मला अर्थ माहित असेल, तुम्हाला माहित नसेल, पण ते देवी देवतांना माहित असतात आणि ते येऊन आपल्याला आशीर्वाद देतात है ना. चक्रा, धेनु, गलनी, बीज, इह गच्छः, इह तिष्ठः, इह सन्निधे, इह सन्निरुद्ध स्व, इह सन्मुखो भव. ते 2 विजले तर चालेल, पण हे विजू नये असं आपण बंद कर ना. दार बंद कर. दार बंद कर. हा बस. ज्यावेळेस ते त्याचं दूर दूर निघेल तर आपण उघडू ते दार. त्यांना थोडीशी काळजी थोडं पुढे करत ते 2 विजले तरी चालेल, पण हा नको विजायला असं. आता विष्णूचं आवाहन इथे केलं तर कुठलाही गेस्ट जेव्हा आपल्या घरात येतो तर आपण काय करतो? पाणी देतो ना. त्याच्यासाठी पाणी आपण वापरतो. तर आपण पाणी अर्पण करणार आहोत हे की नाही. त्याच्यानंतर पाय धुतल्यानंतर काय करतो? हा, तर हे जर कलश आहे आसनच आहे, विष्णूचा बसण्याचा आसन आहे. पुढे सगळे लाईट लावतो. राजू सरांनी सगळे लाईट लावले ना, अंधारात नाही ठेवत. मग आपण दीपक वापर करणार आहोत. एसी लावतो. एसी म्हणजे काय, तर आपण अगरबत्ती चढवणार आहोत. त्याच्यानंतर जेवायला देतो, खायला देतो है ना, नैवेद्य देणार आहोत आपण. तर धूप, दीप, अर्घ्य, वस्त्र, पुष्प, नैवेद्य हे पूजा आता आपण करणार आहोत. मी आता शंखाचं हे करेल. त्यानंतर आपण गणपती पूजा करू. गणपती पूजा करून आपण सुरुवात करूया पूजेची. पूजा तुम्ही करणार, मंत्र मी बोलेल, तुम्ही सपोर्ट करा. हा स्वीट आहे ना, घेऊन या जे काय बनवलेलं असेल ते. ओम शंकरं चंद्रार्कदैवत्यं वारणं चादिदैवतं पृष्ठे प्रजापति विद्या अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवस्य चारणया शंखे तिष्ठन्ति वै नित्यं तस्मात् शंखं प्रपूजय. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना अभिधूते करे नमितः सर्वदेवेश्च पांचजन्य नमोस्तुते. पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखो प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. शंखस्य देवताय नमः. शंखस्य देवता आवाहयामि सर्वोपचारार्थे गन्धाक्षत पुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. रेडी? वाजव जोरात वाजवा ना. मी अद्वैत रेडी.
अद्वैत आवडला आपल्याला खूप. यस मॅन येते, यस मॅन. चांगला ब्रह्मचारी बनवतो. आता आपण सुख करता दुखता करायचं का? आपण गणपती पूजा करूया. आता मेन पूजा करायच्या अगोदर सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची निर्वी तुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता कळाची. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्ना खचित कर तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जळता मुकुट शोभतो बरा अरुण झुणते नोपोरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सर्व सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटावे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना. जय देव मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे. आता प्रभूजी आपण याच्याने सुरुवात करूया. तुम्ही लावा तर बघू. काळी छोटी कुठे गेली? तुम्ही लावा बघू. आता हे जे काही आयटम तुम्ही ऑफर कराल ना ते क्लॉकवाईज फिरवायचे तुम्हाला. चिटलं पुन्हा चिटवलं व्यवस्थित. होता. आता प्रभूजी असं फिरायचं तुम्हाला. सुरुवात करायची आहे गुरूंपासून. तुमचे गुरु कोण आहेत? गुरूंचा फोटो नाही नाही आहे, कलावती आई आहे बघा तिथे ठेवलं. हो ना. म्हणजे गुरूंना 7 वेळा दिसतंय का तुम्हाला? हे इथे का? इथे ठेवतो मी. तर गुरूंना 7 वेळा फिरवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गणपतीला 7 वेळा, त्यानंतर राधाकृष्णांना 7 वेळा, मग नरसिंहदेवांना 7 वेळा आणि मग कलशाला 7 वेळा आणि तुमचे जे कुलदैवता आहे त्यालाही कलशाच्या अगोदर 7 वेळा फिरवायचं आहे. बघा तुम्हाला सांगतो. 7 7 7 7 7 7. मी पण कन्फ्यूज झालो. इथे लक्ष्मी पण आहे, सरस्वती पण आहे. त्यांना तुम्ही गणपती बरोबर अध्यात्मिक धरा. 1 2 3 4 5 6 वेळा 7 वेळा फिरवायचं आहे असं क्लॉकवाईज. आणि दृष्टीपात करायचं ज्यांच्यावरती तुम्ही करताय. त्याचे मंत्र मी बोलत जातो. मला घंटी देतात बघू. येस रेडी स्टार्ट करू. हां. स्वाहा ईशादुपाय गुरुवे नमः. ईशादुपाय परम गुरुवे नमः. ईशादुपा परापरम गुरुवे नमः. ईशादुपा परमेश्वर गुरुवे नमः. ईशादुपा शिवनामराधिकाय स्वाहा. ईशादुपा क्लीन गौराय नमः. ईशादुपा कांतिगौराय नमः. ईशादुपा क्लीन गौराय नमः. ईशादुपा गणपतये नमः. वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. ईशादुपा क्लीं नरसिंहाय नमः. उग्रवीरं महाविष्णु जयन्तो सर्वतोमुखं श्री नरसिंहं विष्णुं भजं मृत्युर्मृत्युर्नमः सर्व नरसिंहाय नमः. ओम तद्विष्णु परमपदं सदा पश्यन्ति सूर्यादिवा चक्षुरातरं तद्विष्णुः जगुः विष्णुरे परमं पदम्. आता राजू सर हे जे आहे ना हे तुम्हाला दरवाजाच्या मेन जो दरवाजा आहे तो उजव्या साईडला एंट्री करताना उजव्या साईडला ठेवायचं आहे. ठेवण्यात येईल. आता दीपक बाहेरून उजवा बाजूला. हा बाहेरून उजव्या बाजूला. हा असं असं फिरवायचा 7 टाइम्स. ठीक आहे. हे असं पकडून त्याला लावतं.
अद्वैता मोठा झाल्यावरती काय बनशील रे तू? काय म्हणायचं? लेफ्ट मी राईट हा, ठीक आहे, ठीक आहे. Right. Right. राईट, हा या साईड बरोबर. ठीक आहे. हा, प्रभूजी गुरूंबरोबर सुरुवात करायचं हा. गुरु सात वेळा करा. गणपती, गुरूंना 7 वेळा, गणपतींना 7 वेळा, राधाकृष्णांना 7 वेळा, त्याच्यानंतर नरसिंहदेवाला, मग कुलगुरूला, कुलदेवतांना, आणि मग कलशाला. स्टार्ट. स्वाहा एषा दीपः ऐं गुरुवे नमः, एषा दीपः ऐं परमगुरुवे नमः, एषा दीपः परापरमगुरुवे नमः, एषा दीपः परमेश्वरगुरुवे नमः, एषा दीपः संतपरिचये स्वाहा, एषा दीपः षड्गोस्वामी नमः, एषा दीपः क्लीं कृष्णाय नमः, एषा दीपः श्रीं रामराधिकाय स्वाहा, एषा दीपः क्लीं गौरांग नमः, क्लीं गौराय नमः, एषा दीपः जानकीवल्लभाय नमः, एषा दीपः पंचतत्वाय नमः, एषा दीपः क्लीं नरसिंहाय नमः, उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं श्रीनरसिंहं विष्णुपदं मृत्युर्मृत्युनां सर्वनरसिंहाय नमः. अहं हरे तव पादैकमूलः दासानुदासो भवितास्मि भूयः मने स्मरत स्वपतेर्गुणांस्ते घृणितवाक कर्म करोतु काया धनाकपृष्टं न च पारनिष्ठं न सार्वभौमं न रसाधिपत्यं न योगसिद्धिरपुनर्भवं वा समञ्जसत्वाविरह्य अजातवक्षा योगमतमन्यं यथा वस्तुतराक्षदाप्रियं प्रिययोगिष्टं विशन्नाम्बरम् अरिन्दाक्षिभिक्षते त्वां मम उत्तमश्लोकजनेषु सत्यं संसारचक्रे मता स्वकर्मविद्वत् मायया आत्मजद्दारेषु आसक्तिचित्तस्य न नातं भूयात्. ही आरती सगळ्यांना द्या बघू त्यांना. धूप दीप अर्घ्यम. आता ना आता पाणी अर्घ्यम तुम्हाला असं फिरवायचं आहे. 7 वेळा फिरलं ना थोडंसं टाकायचं असं पाणी, परत 7 वेळा फिरायचं, परत टाकायचं असं पाणी, आणि शेवटी सगळं पाणी टाकून द्यायचं ह्या ह्याच्यात. हां घ्या प्रभूजी. इथे सगळं हां 7 वेळा गुरुने टाकलं, थोडंसं टाकलं, मग 7 वेळा गणपतीला थोडंसं टाकलं, राधाकृष्णाला थोडंसं टाकलं, असं करायचं. हां स्वाहा इदमर्घमाय गुरुवे नमः, इदमर्घाय परम गुरुवे नमः, इदमर्घं परापरम गुरुवे नमः, इदमर्घं परमेश्वरी गुरुवे नमः, इदमर्घं संस्थापकितये स्वाहा, इदमर्घं षड्गोस्वामी नमः, इदमर्घं क्लीं कृष्णाय नमः, इदमर्घं श्रीं रामराधिकाय स्वाहा, इदमर्घं क्लीं गौराय नमः, इदमर्घं जानकीवल्लभाय नमः, इदमर्घं पंचतत्वाय नमः, इदमर्घं क्लीं नरसिंहाय नमः, उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं श्रीनरसिंहं विष्णुं मृत्युर्मृत्युर्नमामि साधुं नरसिंहाय. इदं नमः स्वाहा, इदमर्घं ऐं गणपते नमः, वक्रतुण्डं महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. ओं तद्विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्यादिव चक्षुरापदं तद्विकासो उद्वनो जगुहां च सस्तमिन्द्रते विष्णोर्यत् परमं पदं स्वाहा. इदमर्घं सर्वो वैष्णवप्रोक्तेभ्यो इदं नमः. विराटगुणांधपुरींद्रपुरुष आदिशंभु यवनकसरया या नीच पापाय भाषया शुद्धंते तस्मै प्रभु विष्णवे नमः. धूप दीप अर्घ्यम वस्त्र. आता हा जो कपडा आहे ना, हा जो फिरवायचा तुम्हाला असं असं कैची सारखं पकडून ना आपण फिरवायचं. यस स्टार्ट. स्वाहा इदं वस्त्रमाय गुरुवे नमः, इदं वस्त्रमाय परम गुरुवे नमः, इदं वस्त्रं परापरम गुरुवे नमः, इदं वस्त्रं परमेश्वरी गुरुवे नमः, इदं वस्त्रं संतपरिचये स्वाहा, इदं वस्त्रं षड्गोस्वामी नमः, इदं वस्त्रं क्लीं कृष्णाय नमः, इदं वस्त्रं जानकीवल्लभाय नमः, इदं वस्त्रं श्रीं रामराधिकाय स्वाहा, इदं वस्त्रं क्लीं गौराय नमः, इदं वस्त्रं पंचतत्वाय नमः, इदं वस्त्रं क्लीं नरसिंहाय नमः. स्वाहा सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापैर्भो मोक्षयिष्यामि मा शुचः. मया सतमः पापयोगं निन्यन्मदाश्रय असंशयं समग्रं मां यथाज्ञासीदक्षिणो, मया सतमः पापयोगं निन्यन्मदाश्रय असंशयं समग्रं मां यथाज्ञासीदक्षिणो, मया सतमः पापयोगं निन्यन्मदाश्रय असंशयं समग्रं यथाज्ञासीदक्षिणो. धूप दीप अर्घ्यम वस्त्रम पुष्प. आता फ्लॉवर. फ्लॉवर इथे आहे ना, ही फ्लॉवरची पूर्ण प्लेट अशी फिरवायची 7 वेळा.
तुम्ही त्यांना स्वाहा एकाने पुष्पाणी आणि गुरुवे नमः एकाने पुष्पाणी आणि परम गुरुवे नमः एकाने पुष्पाणी परापरम गुरुवे नमः एकाने पुष्पाणी परमेश्वर गुरुवे नमः एकाने पुष्पाणी श्री रामनाथाय स्वाहा एकाने पुष्पाणी श्री गौराय नमः एकाने पुष्पाणी ज्ञानेश्वर बाबाय नमः एकाने पुष्पाणी श्री रामनाथाय स्वाहा चेतोदर्पणमागमं भवमहदावं निर्वापनं श्रेयकैरवचन्द्रिकावितरणं विद्यावधू जीवनम् आनन्दाम्बुधिवर्धनं प्रतिपदां पूर्णामृतस्वागतम् आस्वादं परम परम विजय श्री कृष्ण संकीर्तनम नाम नामगारि बहुधा निज सर्वशक्ति सत्रार्जितानि अमित स्मरणेन कालः एतादृशी तव कृपा भगवत् ममापि दुर्दैवमिदृशं यः जनिनानुरागः तृणादपि सुनीचेन तरोरपि सहिष्णुनामानेन मानवेन कीर्तनीय सदारि न धनं न जनं न सुन्दरीं कवितां वा जगदीशकामये मम जन्मनि जन्मनीश्वरि भवतात् भक्तिरहैतुकी त्वयि. हे 2-3 मला लागेल फुलं नंतर. आता धूप दीप अर्घ्यम वस्त्रम पुष्पम नैवेद्यम. आता हा नैवेद्य आपण चढवूया. इथेच ठेवतो मी. आहे का तुळशीचे पान? माझ्याकडे तुळशी ड्राय तुळशी होती, घेऊन ये ना पानं. पानं असलं तर तुळशीशिवाय कृष्ण काहीच घेत नाही, त्यामुळे मग ते तुळशी महत्वाची. अरे वा, वहिनी तुम्ही तयारीत आहे एकदम. हो ना. तुळशी खूप शुभ असते. ही कृष्णा तुळशी आहे ऍक्च्युली. त्याचा स्मेल पण येते ना. भगवंत काहीच घेत नाही तुळशीशिवाय. हे भगवंतांचं म्हणजे कृष्णाचा नियमच येतो. एवढे छान छान तुळशीचे पत्र मी नरसिंहदेवा नाही ते वापर करतो. सगळेच वापरतो. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदाय कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. नमो ब्राह्मणे देवाय गो ब्राह्मणे जगतिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. आता आपल्याला गृहप्रवेश करायचा आहे. ठीक आहे. त्यासाठी राजू सर तुम्ही हे हातात घ्या. तुम्ही उठा बघू. आता सगळे जणांनी उठायचंय. हे ना ठेवा, मी मागेल तेव्हा द्या मला. त्याच्यानंतर इथे ना झाडू पण आणला. हो करू ना आपण. झाडूचा वापर करूया. हे पण करूया. आता हा कलश तुम्ही घ्यायचा आहे वहिनी हातात. घ्या बघू. या इकडे. ओके. इथे ना हे होतं ना आपलं, कुठे गेलं? हा इथे हे हे. चल आता सगळेजण बाहेर, कोणीच घरात नको. गणपतीचा फोटो पण हवाय का घ्यायला आता? हा घ्या 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 घ्या. हिच्या हातात आहे, सानवीच्या हातात. मी पॉज करतो थोड्या वेळ. ओके. राजू सर याला ना कुठे गेले तुम्ही? हा चालेल. त्याला करून थोडं गरम करून. आता मी अग्नीचे काही मंत्र बोलेल. इथे सेन्सर असतो, तो वाजेल. नाही लावले का? बरं. ओम निरस्तु परावसुः. ओम अग्निमेह प्रहिणोमि अमराज्यं गच्छन्तु प्रवाह. ओम वैष्णव नामाग्नये इहा गच्छ इहा तिष्ठ इहा सन्निधे इहा सन्निधस्व इहा सन्मुखो भव. तो फॉलो करतो सगळं. त्याला बोलायचं पण असं पण वाचा नाही फुटत त्याला. मला लक्षात येईल त्याची किमोची वाकानी मास्टा. अद्वैत इज अ व्हेरी गुड बॉय. आहे की नाही? गुड बॉय, बॅड बॉय? बॅड बॉय की गुड बॉय? यशस्वी. काय तुला? यशस्वी. यशस्वी.
यशस्वी किबिशी किविशी कोण की यापुढे क्यूट आहे तुमचा पोरगा. इज अ गुड फॉलोअर. आता आपल्याला भरपूर मंत्र आहेत. चांगलं मॅरेथॉन लागणार आहे आपल्याला मंत्राचं. वी स्टार्ट विथ पुरुष सुक्त होमम. ठीक आहे. हे तुम्ही मिक्स करा पूर्ण. सगळं मिक्स करा. हे सगळं मिक्स पाहिजे मला. पूर्ण मिक्स करा. सांग मी तू पण मिक्स करते त्या प्लेटचं. किती लावायला पाहिजे होती राव तुमची. आता ते सुकून गेलं तुमचं तिलक. येस सर. रेडी. येस. राजू सर. तुम्ही पण बसा तिथे थोड्या वेळानंतर. मी तुम्हाला बोलवेल. तुम्ही पण भाग घ्या. ते आणू? ते आणलं गरम आहे? हां इथे 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 लावते. ठेवा इथे. तिकडून जमेल. हां सर. बस. हो नो प्रॉब्लेम. हां ओके. आता आपण सगळ्यात प्रथम करणार आहोत पुरुष सुक्त होमम. हां काळीच पेटी कुठे गेली? हां प्रभूजी तुम्ही लावा. ओम निरस्तु परावस्तु. ओम अग्नि मेघे प्रहिणम यमराजम गच्छन्धुरी प्रभा. ओम वैष्णव नामाग्ने इहा गच्छ इहा तिष्ठ इहा संजय इहा संजय त्याला लावा तुम्ही ह्याला. हे ना त्यातच ठेवा. आता काळा सूट निघेल कारण हे कापूर आहे. कापूरचा काळा काळा निघतं. नंतर नाही निघणार. त्यामुळे तुम्ही घाबरू नका की हे काळं होईल का काय. ते असं है. आता आपण महाती होमम. सर्वात पहिले पुरुष सुक्त होमम. आणि जेव्हा पण मी असं घी टाकेल थोडंसं तसं तुम्ही हे या बोटाचा वापर करायचा नाही. या बोटाने आपण लोकांचे दोष दाखवतो. मग या बोटाचा वापर नसतो करायचा. थोडंसं टाकायचं असं है ना. ग्रॅशियसली टाकायचं. रेडी. ओपन करू ते? आता ओपन करा. ओम भू स्वाहा इदम विष्णवे इदम न मम. हवा येते ओम भुव स्वाहा इदम अच्युता इदम न मम. ओम स्वस्वाहा इदम नारायण इदम न मम. ओम भूर्भुव स्वाहा इदम अनंता इदम न मम. ओम सहस्त्रशीर्षा पुरुषाः पुरुष सुक्त होमम सांगा. ओम सहस्त्रशीर्षा पुरुषाः सहस्त्राक्षः सहस्त्रपात् स भूमिं विशुद्धवृत अथाष्टादशाङ्गलं स्वादं वस्तुराताय इदं न मम. ओम पुरुष एवेदं सत्त्वं यद्भुच्चं यच्च भव्यं उदामृतस्य शिष्यानो इदं नातिरोति स्वादं वस्तुनाताय इदं न मम. ओम एतावानस्य महिमातज्जायश्च पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिपादस्य मृतं दिवि स्वादं वस्तुनाताय इदं न मम. ओम तस्माद् विराट अजायत विराजो आदि पुरुषाः सह तो अत्तरिच्यतः पश्चात् भूमि मतोपुरा स्वादं वस्तुनाताय इदं न मम. थोडं थोडं टाका. जास्त थोडं थोडं टाका. 1000 मंत्र आहे राहायला पाहिजे ते. ओम यत्पुरुषने हविषा देवा यज्ञ मतन्वत असंतो असासी राज्यं ग्रीष्म मिन्म शरद्वै स्वादं वस्तुनाताय इदं न मम. ओम सप्तस्यासं त्रिसप्ताह परिदास्त्री सप्ताह समिधा कृता देवा यज्ञ तत्वाना अबंधन पुरुषं पशुं स्वादं वस्तुनाथाय इदं न मम. ओम तम यज्ञं बलिषि प्रोक्षण पुरुषं जातमागत तेन देव अयाजन्त साध्या ऋषयश्चये स्वाहा इदं वस्तुनाथाय इदं न मम.
ओम तस्मादज्ञा सर्वथा समृद्धं वृषदाज्यं पशुचा चक्रे वायवान अरण्यान ग्रामश्चये स्वायनं वस्मनाथाय इदं नमः। ओम तस्मादज्ञा सर्वथा वृष सामनि जन्निरे छन्दांसि जन्निरे तस्मात् यजुस्तस्मात् अजायत स्वायनं वस्मनाथाय इदं नमः। ओम तस्मात् अश्वा अजायन्त ये केचो भयादतः गावयो जन्निरिस् तस्मात् तस्मात् जाता अजावयः स्वयं अस्माथाय इदं नमः। ओम यत्पुरुषं व्यतु कथिता व्यकल्पयन् मूकं किमस्य को बाहु कानोरो पाद उच्यते स्वाहा इदं वस्तुनाथाय इदं नमः। ओम ब्रह्मणो से मुखम आसीत् आहुराजन्य कृतः उरु तदस्य यद्वैश्याः पद्मा शूद्रो अजायत स्वायतं वस्तुनाथाय इदं नमः। ओम चंद्रमा मनसो जातो चक्षो सूर्य अजायत मुखानिन्द्रश्चाग्निश्च प्राणद्वायु अजायत स्वायतं वस्तुनाथाय इदं नमः। ओम नाभ्या आसीदंत शुष्णं शुष्णोद्यो समवर्ततः प्रज्ञार भूमि दिशा तोता तथा लोका अकल्पयन् स्वादं वस्मनाथाय इदं नमः। ओम वेदाहमेतं पुरुषं महन्तं आदित्यवर्णं तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचिन्त्य धीरोः नामानि कृत्वा अविदन् यदास्ते स्वादं वस्तुनाथाय इदं नमः। ओम धातं पुरस्तात् मुदा जहार शक्र प्रविद्वान् परिषन्त तत्र तमेव निद्वान् अमृतम् इह बहुनि भवति नान्यपन्थ अयनाय विद्यते स्वायं वस्तुनाथाय इदं नमः। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवतान् धर्मनि पथमन्यासन तेह नाकं महिमानः सजन्तं यत्र पुरो सन्ति देवा स्वायं वस्तुनाथाय इदं नमः। आता पुरुष सूक्त होम। आता आपण करणार आहोत श्री सूक्त होमम। नेक्स्ट श्री सुक्त होमम। We start with Mahatya Homam. Om Bhu Swaha Idam Vishnave Idam Namama. Om Bhu Swaha Idam Achyuta Idam Namama. Om Swa Swaha Idam Narayana Idam Namama. Om Bhu Bhu Swaha Idam Ananta Idam Namama. Ready? ओम हिरण्यवर्णां हरिणीं स्वर्ण रजत सत्तजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातो वेदोम आवह स्वादं शियाइदं नमः। ओम तामावह जातो वेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वन् पुरुषानहं स्वादं शियाइदं नमः। ओम अश्वपूर्णां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी उपमय्यै श्रीमार देवी जुष्टां स्वाहा इदं शियाइदं नमः। ओम काम स्वस्मितं हिरण्यप्रकार माद्रां ज्वलन्तीं तप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामीपमय्ये श्रियं स्वाहादं शियाय इदं नमः। ओम चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोकदेव जुष्टामुदारं तां पद्मनिमिं शरणम् अहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नशतां वृणे स्वादं शियाय इदं नमः। ओम आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृषद बिल्वः तस्य फलानि तपसा नन्दतु मायन्तरश्च भय्य अलक्ष्मी स्वायं शियाय इदं नमः। ओम उपैतुं मां देवसखा कीर्तिश्च मणिना सह पादरूतो राष्ट्रस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे स्वायं शियाय इदं नमः। ओम क्षुतिपासामनां तिष्ठलक्ष्मीं नाशयामि अहम् अमूतिं समृद्धिश्च सर्वाद्निर्णुत मे गृहात् स्वायं शियाय इदं नमः। ओम गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिशिनीं ईश्वरी सर्वभूतानां तामीपमये श्रियं स्वादं शियाय इदं नमः। ओम मनसा काममाकुतिं वाचा सत्यं धीमहि पशूनारूपमन्यश महिषी शेतामिष स्वादं शियाय इदं नमः। ओम कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीं स्वादं शियाय इदं नमः। ओम आप सुजतु श्रीनादि चिकृतमसे मे कुले नीचदैवी मातरं श्रियं वासे मे कुले स्वादं शियाय इदं नमः।
ओम आद्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहायं शिवाय इदं नमः। ओम आद्राय कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह स्वाहायं शिवाय इदं नमः। ओम ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं बाहुतो गावो दास्यस्वानिन्द्रियं पुरुषानहं स्वाहायं शिवाय इदं नमः। ओम महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नीश्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् स्वाहायं शिवाय इदं नमः। लक्ष्मी ओम झाला। आता पुढे now we will have Narsimha Homam. Narsimha Homam is to be done by ब्रह्मचारी. ब्रह्मचारीने करायला पाहिजे. आणि इथे ब्रह्मचारी आहे आणि आणखी एक ब्रह्मचारी बसला इथे अद्वैत. आम्ही 2 ब्रह्मचारी आहोत इथे. तर हा घराच्या संरक्षणासाठी आपण हे मंत्र बोलणार आहोत. ओम उग्रं वीरं महाविष्णु ज्वलंतो सर्वतो मुखं श्री नरसिंहं विष्णुभद्रं मृत्युर्मृत्युर्नमामि स्वादं नरसिंहायदं नमः. नरसिंह कवचं वक्ष्ये प्रह्लादो नन्दितं पुरः सर्वरक्षाकरं पुण्यं सर्वोपद्रवनाशनं स्वादं नरसिंहायदं नमः. सर्वसम्पत्करं चैव स्वर्गमोक्षप्रदायकं ध्यात्वा नरसिंहदेवेशं हेमसिंहासनस्थितं स्वादं नरसिंहायदं नमः. विवृतास्यं त्रिनयनं शरदिन्दु समप्रभं लक्ष्म्यालिङ्गितो वामाङ्गं विभूतिभिरूपाश्रितं स्वादं नरसिंहायदं नमः. चतुर्भुजं कोमलांगं स्वर्णकुण्डलशोभितं उरोज शोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं स्वादं नरसिंहायदं नमः. तप्तकाञ्चन संकाशं पीतनिर्मलवासनम् इन्द्रादिसुरमौलिस्तं सुरन्माणिक्यदीप्तिभिः स्वादं नरसिंहायदं नमः. विराजितपदद्वन्द्वं शक्रचक्रादिहेतिभिः गरुत्मता च विनयात् स्तूयमानं मुदान्वितं स्वादं नरसिंहायदं नमः. सवृतकमलसंवासं कृत्वा तु कवचं पठेत् नरसिंहं मे शिरो पातु लोकरक्षा आत्मसंभव स्वादं नरसिंहायदं नमः. सर्वगोपीस्तंभवास फालं मे रक्षतु ध्वरन् नरसिंहं मे दृशौ पातु सोमसूर्य अग्निलोचनः स्वादं नरसिंहायदं नमः. श्रुति में पातु नरहरि मुनिर्वर्य स्तुति प्रियः नासां मे सिंहनासास्तु मुखं लक्ष्मी मुखप्रियः स्वादं नरसिंहायदं नमः. सर्वविद्याधिपः पातु नरसिंहो रसनां मम वाक्त्वं पातु विद्वदनः सदा प्रलितवन्दितः स्वाहायदं नरसिंहायदं नमः. नरसिंह पातु मे कंठं स्कन्दौ भूभरणां कृत दिव्यास्त्र शोभितो भुजौ नरसिंह पातु मे भुजौ स्वादं नरसिंहायदं नमः. करो मे देववर्दो नरसिंह पातु सर्वदा हृदयं योगी साधश्च निवासं पातु मे हरिः स्वादं नरसिंहायदं नमः. मध्यम पातु हिरण्याक्ष वक्ष कुक्षि विदारणः नाभि मे पातु नरहरि स्वनाभिर्ब्रह्म संस्तुतः स्वादं नरसिंहायदं नमः. ब्रह्माण्डकोटयं कट्यां यस्यासौ पातु मे कटिं गुह्यं मे पातु गुह्यानां मन्त्राणां गुह्यरूपधृतः स्वादं नरसिंहायदं नमः. उरु मनोभव पातु जानुनी नररूपधृत जंगे पातु धराभार हर्तायो स नरकेसरी स्वादं नरसिंहायदं नमः. सुरराज्य प्रजा पातो पातु मे नरहरीश्वरा सहस्रपुरुषा शीर्षाः पुरुषा पातु मे सर्वशस्तनुं स्वादं नरसिंहायदं नमः. महोग्र पूर्वतः पातु महावीराग्रजोग्नितः महाविष्णु दक्षिणेतुर्महाज्वालुस्तु निर्वृतौ स्वादं नरसिंहायदं नमः. पश्चिमे पातु सर्वेषु दिशि मे सर्वतोमुख नरसिंह पातु वायव्यं सौम्यां भूषण विग्रह स्वादं नरसिंहायदं नमः. ईशान्यां पातु भद्रो मे सर्वमंगलदायकः संसार भयदः पातु मृत्युर्नरकेसरी स्वादं नरसिंहायदं नमः. इदं नरसिंहकवचं प्रह्लादमुखमण्डितं भक्तिमान् यः पठे नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते स्वादं नरसिंहायदं नमः. पुत्रवाण धर्मान् लोकदीर्घ उपजायते यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोति अशंशयः स्वादं नरसिंहायदं नमः. सर्वत्र जयवाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् भूमिरन्तरिक्षदीवानां ग्रहाणां विनिवारणं स्वादं नरसिंहायदं नमः.
वृश्चिकोरगसम्भूतं विशापर्णं ब्रह्मराक्षस यक्षाणां दूरोच्चारणकारणं स्वायं नरसिंहाय इदं नमः। भुजे वा तालपत्रे वा कवचं लिखितं शुभं करमूले धृतं येन सिद्धेयु कर्म सिद्धय स्वाहा इदं नरसिंहाय इदं नमः। देव असुर मनुष्येषु स्वयं स्वमेव जयं लभेत् एकसंज्ञं तिसन्नं व्याय पठन्यतो नरः स्वायं नरसिंहाय इदं नमः। सर्वमाङ्गल्यं मुक्तिं च विन्दति द्वां त्रिशतिसहस्राणि पाठात् शुद्ध आत्मनिर्लोभिः स्वायं नरसिंहाय इदं नमः। कवचस्यास्य मन्त्रस्य मन्त्रसिद्धिं प्रजायते आनेन मन्त्रराजेन कृत्वा वत्स्वाभिमन्त्रणं स्वायं नरसिंहाय इदं नमः। तिलकं बिभ्रद्यस्तु तस्यं गृहे परं हरे त्रिवारं जपमानस्तु दत्तं वार्यं द्विमन्त्रं च स्वायं नरसिंहाय इदं नमः। प्राशेदं नरं मन्त्रं नरसिंहध्यानमाचरेत् तस्य रोगाः प्रणश्यन्ति ये च सुकुक्षिसम्भवा स्वायं नरसिंहाय इदं नमः। किमत्र बहुनोक्तेन नरसिंहसदृशः भवेत् मनसा चिन्तितं यस्तु तच्चादाप्नोति असंशयः स्वायं नरसिंहाय इदं नमः। गर्जन्तं गर्जयन्तं निजभुजवर्तनं स्फोटयन्तं हरन्तं दिप्यन्तं तापयन्तं दिवि बुद्धिजितं क्षेपयन्तं रसन्तं स्वायं नरसिंहाय इदं नमः। कृन्दन्तं रोषयन्तं दिशि दिशि सततं संवरन्तं हरन्तं वीक्षन्तं गुणयन्तं कर्णिकर शतै दिव्यसिंहं नमामि स्वायं नरसिंहाय इदं नमः। Narasimha Homam is completed. Now we'll have a Vastu Sukta Homam. वास्तुचा जो होम आहे तो हा होम आहे. स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ओम वास्तुस्पति प्रति जानियोनि चावेशो अमनीवो भवानः यत्वे महे प्रजननो जुषस्व शम्नो भवति पदेशं चतुष्पदे स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ओम वास्तुस्पते पत्रणो न एदिगय स्वानुगोभिरे हिन्दो अजासस्ते सख्यस्यान् पितॄन् पुत्रान् पचिन्नो जुषस्व स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ओम वास्तुस्पते शंसाय संसदाय साक्षिमयी रणवया गातुमत्या पाहि क्षेमभूत योगे वरं नो यूयं पात स्वस्तिभिः सदा नः स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ओम अमीवः वास्तुस्पते विश्वासुपनाश सखा सुखेव एदिनः स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ओम वास्तुस्पते दुवास्तुरां सौम्यानां दप्सेरित्ता पुरां षष्ठिनां इंद्रमुनीनां सखा स्वाहा इदं वास्तुपते इदं न मम. ता उदिच्य कर्म आणि विष्णुस्तुती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं स्वाहा इदं कृष्णाय स्वाहा इदं कृष्णाय इदं न मम. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं स्वाहा इदं विष्णवे इदं न मम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वैदैः साङ्गपदाक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः स्वाहा इदं विष्णवे इदं न मम. ओम ध्यानावस्थितो तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः स्वाहा इदं विष्णवे इदं न मम. ओम कृष्णानन्दं उत्कन्नमाधव हरे गोविन्दं वंशीमुखश्री गोपीजन व्रजसुर भक्त बिरडोच्युत भक्त प्रेम वशक्रिया क्रियाफल संनंदायकी दिनाजिरुत राधाकांत दुरंत संस्कृत्य हरे व्याख्याय दिव्य सदा स्वाहा इदं कृष्णाय इदं न मम. ओम तद्विष्णु परमपदं सदा पश्यन्ति सूर्यादिव्य चक्षुरातनं तद्विप्रासो विपन्नो जगद्गुरुवां विष्णु परमपदं स्वाहा विष्णु इदं न मम. ओम कृष्ण वै सच्चिदानंदघन कृष्ण आदि पुरुष कृष्ण ही पुरुषोत्तम कृष्ण ही आदि कर्मादि मूलम कृष्ण स सर्व कार्य कृष्ण काक्षकृत आदि श मुख प्रभु पूज्य कृष्ण नादि तस्मिन् अजानं मायं यं मंगलम तलभ्य कृते स्वायदं कृष्णाय स्वायदं कृष्णाय इदं न मम. ओम अग्निदूतं पुरोदरे हवगाय उपब्रुवे देवगाम आसादाय इह ओम इह वायम इतरो जातवेदा देवेभ्यः हव्यं वहतु प्रजानन. ओम शांति शांति शांति. आपण करणार आहोत प्रायश्चित्त होम. प्रायश्चित्त म्हणजे जे काही चुका बोला झालेल्या सगळं माफ करा. ओम पाहिनो अचल एनसे स्वाहा इदं विष्णवे इदं न मम. ओम पाहिनो विश्ववेदसे स्वाहा इदं विष्णवे इदं न मम. ओम यन्न पाहि हरे वो स्वाहा इदं विष्णवे इदं न मम.
ओम सर्वपायुष्यपते स्वादम विष्णवेदम नमः ओम पायु अनंतैकाय पायु द्वितीय पायु तृतीय पायु गर्भी चतुर्थी स्वादम विष्णवेदम नमः ओम पुनरुर्जानिवर्तस्व पुनर्विष्णु ईशायुष पुनर्नपाहि अहं सा स्वादम विष्णवेदम नमः ओम सरयानिवर्तस्व विष्णुपिनो सदार्या विश्वपना विश्वतापति स्वादम विष्णवेदम नमः ओम अज्ञातं यद् अनाज्ञातं यज्ञस्य क्रियते मितु विष्णु तदस्य कल्पयन्तं मे यथा यथा ततं स्वादम विष्णवेदम नमः ओम प्रजापते विष्णु नत्वत् एतानि अन्य विश्वजातानि प्रजा बुभूय कामस्ते विस्जुहुमन्यस्तु वयं साम्पतेर्ण्यं स्वाहा इदं श्रियाय इदं नमः आता वैष्णव होम आता भरपूर मंत्र आहे थोडं थोडं टाकायचं विश्वेक्षण ओम विश्वेक्षणाय स्वादम विश्वेक्षणाय इदं नमः चतुष्कुमारा ओम सनकाय स्वादम सनकाय इदं नमः ओम सनातनाय स्वादम सनातनाय इदं नमः ओम सनंदनाय स्वादम सनंदनाय इदं नमः ओम सनत्कुमाराय स्वादम सनत्कुमाराय इदं नमः आता नवयोगेंद्र ओम कवये स्वादम कवये इदं नमः ओम हवये स्वादम हवये इदं नमः ओम अंतरिक्षाय स्वादम अंतरिक्षाय इदं नमः ओम प्रबुद्धाय स्वादम प्रबुद्धाय इदं नमः ओम पिपलाय स्वादम पिपलाय इदं नमः ओम अग्निहोत्राय स्वादम अग्निहोत्राय इदं नमः ओम दुर्मिलाय स्वादम दुर्मिलाय इदं नमः ओम चमसाय स्वादम चमसाय इदं नमः ओम करभाजनाय स्वादम करभाजनाय इदं नमः आता द्वादश महाजन ओम नारदाय स्वादम नारदाय इदं नमः ओम कपिलाय स्वादम कपिलाय इदं नमः ओम करभाजनाय स्वादम करभाजनाय इदं नमः यम भागवताय स्वादम यम भागवताय इदं नमः ओम भीष्मदेवाय स्वादम भीष्मदेवाय इदं नमः ओम शुकदेवाय स्वादम शुकदेवाय इदं नमः हे टाकायला हवंय? चॉपस्टिक पण टाका टाका चॉपस्टिक टाका हे तुम्ही आवती टाका त्यानं चॉपस्टिक टाका असं करा इकडे ना? तुकडे घेतले ना? हा अर्धे करा त्याला हा ना ओम जनकाय स्वादम जनकाय इदं नमः ओम सदाशिवाय स्वादम सदाशिवाय इदं नमः राजू सर तुम्ही या तिकडे हा तुम्ही चॉपस्टिक टाका अजून राजू काकांना बसू दे येस बाबू इकडे बस इकडे बस तिकडे बस याच्यामध्ये बस ओके मुचास तुमची पाठ दिसते त्याला त्याला ना इथे इथे ठेवा आता चल त्या साईडला बस. हा ती इकडे इकडे द्या तर मला तुम्ही हळूच कमी अलगद कसं सगळं झालं तुमची पाठ नाही येणार येतात सगळं माझ्या सुट्टी फिरते काय म्हणाले माझ्या सुट्टी फिरते तू ते मग चला आता द्वादश महाजन ओम सदाशिवाय स्वादम सदाशिवाय इदं नमः ओम प्रल्हादाय स्वादम प्रल्हादाय इदं नमः ओम बलि ब्रह्मणे स्वादम ब्रह्मणे इदं नमः ओम बलिभद्राय स्वादम बलिभद्राय इदं नमः ओम स्वयंभुवाय स्वादम स्वयंभुवाय इदं नमः ओम गरुडाय स्वादम गरुडाय इदं नमः मी टाकतो समयचं ठीक आहे फक्त हा मेन चालू राहायला पाहिजे समयचं लिहून घेऊया. ओम स्वयंभुवाय स्वादम स्वयंभुवाय इदं नमः ओम बलिभद्राय स्वादम बलिभद्राय इदं नमः ओम गरुडाय स्वादम गरुडाय इदं नमः ओम हनुमन्ते स्वादम हनुमन्ते इदं नमः ओम अमृषाय स्वादम अमृषाय इदं नमः ओम व्यासदेवाय स्वादम व्यासदेवाय इदं नमः ओम उद्धवाय स्वादम उद्धवाय इदं नमः ओम विदुराय स्वादम विदुराय इदं नमः ओम विष्णुराताय स्वादम विष्णुराताय इदं नमः ओम विभीषणाय स्वादम विभीषणाय इदं नमः आहे त्याच्यात बाहेर आहे खाली ओम युधिष्ठिराय स्वादम युधिष्ठिराय इदं नमः ओम भीमाय स्वादम भीमाय इदं नमः ओम अर्जुनाय स्वादम अर्जुनाय इदं नमः ओम नकुलाय स्वादम नकुलाय इदं नमः ओम सहदेवाय स्वादम सहदेवाय इदं नमः
ओम श्री कृष्ण चैतन्याय स्वागतम श्री कृष्ण चैतन्याय नमः ओम श्री नित्यानंदाय स्वागतम नित्यानंदाय नमः ओम श्री अद्वैताय स्वागतम श्री अद्वैताय नमः ओम पंडित गदाधराय स्वागतम पंडित गदाधराय नमः ओम शिवासादिभ्य स्वागतम शिवासादिभ्य नमः ओम श्री रूपाय स्वागतम श्री रूपाय नमः ओम श्री सनातनाय स्वागतम श्री सनातनाय नमः ओम भट्ट रघुनाथाय स्वागतम भट्ट रघुनाथाय नमः ओम श्री जीवाय स्वागतम श्री जीवाय नमः ओम गोपाल भट्टाय स्वागतम गोपाल भट्टाय नमः ओम दास रघुनाथाय स्वागतम दास रघुनाथाय नमः ओम दीक्षा गुरुवे स्वागतम दीक्षा गुरुवे नमः ओम शिक्षा गुरुभ्य स्वागतम शिक्षा गुरुभ्य नमः ओम नवदीप श्री नवदीप धामने स्वागतम श्री नवदीप धामने नमः ओम मायापुर योगपीठाय स्वागतम मायापुर योगपीठाय नमः ओम अंतरंगाय स्वागतम अंतरंगाय नमः ओम पूर्णमासाय स्वागतम पूर्णमासाय नमः ओम पद्माय स्वागतम पद्माय नमः ओम महालक्ष्मी स्वागतम महालक्ष्मी नमः ओम गंगाय स्वागतम गंगाय नमः ओम यमुनाय स्वागतम यमुनाय नमः ओम सरस्वती स्वागतम सरस्वती नमः ओम गोप्ताय स्वागतम गोप्ताय नमः ओम वृंदाय स्वागतम वृंदाय नमः ओम गायत्रे स्वागतम गायत्रे नमः ओम तुलसे स्वागतम तुलसे नमः ओम पृथिव्ये स्वागतम पृथिव्ये नमः ओम गवे स्वागतम गवे नमः ओम यशोदाय स्वागतम यशोदाय नमः ओम देवहूते स्वागतम देवहूते नमः ओम देवक्ये स्वागतम देवक्ये नमः ओम रोहिण्ये स्वागतम रोहिण्ये नमः ओम सीताय स्वागतम सीताय नमः ओम द्रौपद्ये स्वागतम द्रौपद्ये नमः ओम कुंते स्वागतम कुंते नमः ओम रुक्मिण्ये स्वागतम रुक्मिण्ये नमः ओम जाम्बवल्ये स्वागतम जाम्बवल्ये नमः ओम सत्यभामाय स्वागतम सत्यभामाय नमः ओम नागनिजित्ते स्वागतम नागनिजित्ते नमः ओम लक्ष्मणाय स्वागतम लक्ष्मणाय नमः ओम कालिंदे स्वागतम कालिंदे नमः ओम भद्राय स्वागतम भद्राय नमः ओम मित्रवृंदाय स्वागतम मित्रवृंदाय नमः ओम श्रीदाम्ने स्वागतम श्रीदाम्ने नमः सुदाम्ने स्वागतम सुदाम्ने नमः ओम स्तोत्र कृष्णाय स्वागतम स्तोत्र कृष्णाय नमः अरे वी हैव मोर गेस्ट हरे कृष्णा ओम लवंगाय स्वागतम लवंगाय नमः ओम अर्जुनाय स्वागतम अर्जुनाय नमः ओम वसुधाम्ने स्वागतम वसुधाम्ने नमः ओम विलासाय स्वागतम विलासाय नमः ओम सुबलाय स्वागतम सुबलाय नमः ओम श्रीरामाय स्वागतम श्रीरामाय नमः ओम श्रीकृष्णाय स्वागतम श्रीकृष्णाय नमः ओम नर्मसखिभ्य स्वागतम नर्मसखिभ्य नमः ओम प्रिय नर्मसखिभ्य स्वागतम प्रिय नर्मसखिभ्य नमः ओम सहचारेभ्य स्वागतम सहचारेभ्य नमः ओम सर्वगोपालेभ्य स्वागतम सर्वगोपालेभ्य नमः ओम नंदाय स्वागतम नंदाय नमः ओम उपनंदाय स्वागतम उपनंदाय नमः ओम सुनंदाय